अंमली पदार्थांच्या संदर्भात जवळपास आपण मोठ्या मोहीम या ठिकाणी राबवल्या आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण अंमली पदार्थांच्या संदर्भात कारवाई केली आहे। जवळपास सन 2024 मध्ये 44,000 किलोची जप्ती आहे। 2025 मध्ये या ठिकाणी 56,000 किलोची जप्ती आहे आणि जवळपास 24 मध्ये 14,230 आरोपी आणि 25 मध्ये 15,933 आरोपी हे आपण या ठिकाणी अटक केलेले आहेत आणि जवळपास 5,500 कोटी रुपयाचा मुद्देमाल हा या ठिकाणी हस्तगत करून तो नष्ट करण्याचं काम केलेलं आहे। आणि विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की साधारणपणे मी सातत्याने जे सांगतो की नुसतं जो डील करतोय त्याला पकडण्याच्या ऐवजी आता आपण बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज हे शोधून काढतो। आणि एक उदाहरण द्यायचं झालं तर 9/12/2025 ला क्राईम ब्रँचने घाटकोपर मुंबई इथे कारवाई केली। सलीम शेख आणि रईस शेख यांच्याकडनं 136 ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ प्राप्त केला। जवळपास हे रईस शेख नाही आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये माहिती काढून त्याचं फॉरवर्ड लिंकेज बॅकवर्ड लिंकेजची माहिती काढल्यानंतर याच केसमधनं मुंबई पोलिसांनी साताऱ्यामध्ये कारवाई केली आणि त्या ठिकाणी जवळपास 7 किलो 518 ग्रॅम एमडी आणि 38 किलो 820 ग्रॅम ओलसर एमडी जवळपास 7 ते 10 कोटी रुपयाचा माल हा त्या ठिकाणी शोधून काढला। तसंच 26/11/25 ला रेंज हिल्स पुणे आरोपी तुषार शर्मा याच्या ताब्यात 36,000 रुपयाचा अंमली पदार्थ त्या ठिकाणी मिळून आला। त्याची चौकशी करून ते कुठनं आलाय हिंजवडी पुणे येथे अक्षय मेहर आणि सुमित डेडवाल यांच्या फ्लॅटमध्ये छापा मारला। त्यात कृत्रिम शेतीतून तयार केलेला हायड्रोपोनिक गांजा हा आपण जप्त केला जवळपास 44 कोटी रुपयाचा। असंच मागच्या काळामध्ये वाशी नवी मुंबईमध्ये अब्दुल रशीद शेख याकडनं 1 किलोग्राम एमडी आपल्याला प्राप्त झाली। त्याचं फॉरवर्ड लिंकेज आपण शोधून काढला, बॅकवर्ड लिंकेज शोधून काढला आणि त्यातनं आपल्या कृती दलाने बंगलोरमध्ये जाऊन कारवाई केली आणि त्यातनं 23 किलो 713 ग्रॅम एमडी 5 कोटी 39 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। सांगण्याचा या ठिकाणी एवढाच विषय आहे की आता केवळ आरोपींना पकडणं इतपुरतं आपलं मर्यादित नाही, तर जी काही एक नॅशनल ग्रीड तयार केली आहे त्याचा उपयोग करून त्यांच्याकडे माल कोणाकडनं आला, ज्याच्याकडे आला त्याच्याकडनं कोणाकडे आला असं सोर्स पर्यंत पोहोचण्याचं काम हे सातत्याने आपण करतो। यासोबत जे पोलीस याच्यामध्ये दोषी आहेत आपण त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला। आतापर्यंत अशा केसेसमध्ये 17 पोलिसांना बडतर्फ करण्याचं काम केलेलं आहे। कारण ड्रग्सच्या केसेसमध्ये आपला निर्णय आहे की जे पोलीस इन्व्हॉल्ड असतील त्यांना सस्पेंड नाही, त्यांना थेट बडतर्फ करायचं आहे। अशा पद्धतीनं आपण 17 पोलीस सेवेतनं बडतर्फ केले आहेत।